आज बऱ्याच दिवसांनी खुश दिसतेस तू, बरं वाटतंय. कारणच तसं आहे. सांगणार माहिती. श्रीकांत, मला तुला एक विचारायचं होतं. आपण पुन्हा एकदा आदित्यसाठी मुली बघायला लागूया का? म्हणजे तुला काय वाटतं, मागच्या वेळेला जे काही घडलंय त्यावरून जरा भीती वाटते. पण म्हणजे भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण म्हणजे बघ, मला असं वाटतं की आपण नको घाई करायला, जरा थांबूया आपण. प्रिया, काय ग? काय झालं? पारूला दिशाने घराबाहेर काढले. काय? हो, आणि आबांनी हे सगळं बघितलं. सया दादा आलाय? कुठे तो? त्यांचा दामिनी काकूंसोबत वाद झाला आणि दामिनी काकूंनी त्यांना घरात नाही यायला सांगितलंय. दामिनीची इतकी हिम्मत? चल आपण त्याला भेटायला हवंय. चल. आणि असं असताना सुद्धा तू त्याला घराबाहेर थांबवण्याची हिम्मतच कशी केलीस? तो माझ्यासाठी किती महत्वाचा आहे तुला वेगळं सांगायला नको. त्याच्यावरून हे घरच काय, मी माझा जीव सुद्धा ओवाळून टाकू शकते. आणि दिशा, तू काय पारूला ह्या घरातनं बाहेर काढायला निघाली होतीस? कोण आहेस तू? हे घर तुझं आहे? कोणी दिला तुला हा अधिकार? मी न्यू सासू मॉमची सून आहे. मग त्यांच्यासारखा थोडा तरी अधिकार असेल ना माझा या घरावर. एक सेकंड नाही लागणार मला तुम्हाला दोघींना या घरातनं हकलून द्यायला. आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघीही या घरातनं बाहेर व्हा. कारण जोपर्यंत ही दिशा या घरात आहे तोपर्यंत सया दादा इथे पाऊल सुद्धा नाही ठेवणार. आत्या, तू दिशाशी असं का बोलतेस आणि तिला घराबाहेर का काढतेस तू? कारण तुझी बायको किती कटकारस्थानी आहे ना हे तुला अजून माहित नाहीये. आत्या प्लीज, तुझं दिशाबद्दल अजूनही हेच मत आहे, याच्यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही. हा, रागाच्या भरात ती पटकन कधी कधी बोलून जाते, पण तिच्या मनात तसं काही नसतं. आणि काकांच्या आणि माझ्या ऍक्सिडेंट नंतर जी माझी अवस्था झाली होती तेव्हा माझ्याशी कोणी धड वागत नव्हतं, धड बोलत नव्हतं. तेव्हा दिशा एकटी माझ्या पाठीशी उभी राहिली. तिने साथ दिली माझी, आणि आज तू तिलाच असं बोलतेस? हीच योग्य वेळ आहे वहिनींना त्यांनी दिलेल्या वचनाची आठवण करून द्यायची. वहिनी, तुम्ही एक वचन दिलं होतं, आठवतंय का तुम्हाला? नाही का, आदित्य आणि प्रीतम सारखाच या घरावर परितोषचा सुद्धा अधिकार असेल. आणि हा, तुम्ही अजून काय बोलला होतात? हा, मी परितोषला कधीही अंतर देणार नाही. आणि आज काय सुरू आहे? तुम्ही त्याच्याच बायकोला या घरातून हाकलून लावताय. नाही, मला एक प्रश्न पडलाय. अहिल्यादेवी किर्लोस्करांचा शब्द, त्याचं काय झालं? सया दादापेक्षा अहिल्यादेवीला काहीच महत्वाचं नाहीये. तो या घरात येण्यासाठी मी काहीही करू शकते. मला माफ करा ना, पण तुम्ही असं जाऊ नका ना. थांबा ना प्लीज आबासाहेब. दादा, मला माफ कर, पण मी आजपर्यंत दिलेला शब्द मोडलेला नाहीये. आणि या मुलांनी, परितोषनी श्रीकांतचा जीव वाचवला आणि त्याच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी म्हणून मी त्याला आणि त्याच्या बायकोला या घरात आश्रय दिला. मी त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली अजूनही दबलेली आहे दादा. मी त्या दोघांना या घरातनं जायला नाही सांगू शकत. पण मी माझ्या भावाचा झालेला अपमानही सहन नाही करू शकत. त्यामुळे यावर एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे मी हे घर सोडून जाणं. देवी आई, आई,
आज ही अहिल्यादेवी किर्लोस्कर तिच्या भावासाठी हे घर सोडायलाही तयार आहे. कारण जर माझा भाऊच या घरात येणार नसेल तर मी सुद्धा या घरात पाऊल नाही टाकणार. जिथे माझा भाऊ तिथे मी. दादा, मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. कारण ही अहिल्यादेवी किर्लोस्कर तिचा शब्द नाही मोडू शकत. पण एक बहीण तिच्या भावासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. माझ्या घरची लक्ष्मीच जर घरात नसेल तर मी सुद्धा तिथे राहणार नाही. जिथे अहिल्या तिथे मी. बरोबर आहे मामा. ज्या घरात माझे आई बाबा नाही ते घर माझ्यासाठी घर नाही. आणि घर तर आपल्या माणसांनी बनतं ना. सो जिथे आपली माणसं तिथेच आपलं घर. बरोबर बोलतायत प्रीतम. जिथे आपण सगळे तिथेच आपलं घर.